नमस्कार, मी नूतन स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे नूतनची रेसिपी आणि ब्लॉग्स। आज माझ्या आईने अंडा करी बनवलेली आहे, मी रेसिपी शेअर करणार आहे। इथे 7 अंडी घेतलेली आहेत। ही जी अंडी आहेत उकडताना मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्याने अंडी फुटत नाहीत। अंड्यांना चीर पडली की आपण समजायचं अंडी उकडलेली आहेत। त्यासोबत मी आपल्याला साहित्य सांगते काय घेतलेलं आहे। पावडर मसाले घेतलेले आहेत। 2 टेबलस्पून अंडा करी मसाला, 1.5 टीस्पून काश्मीरी लाल मिरची, 1 टीस्पून लाल तिखट, 1.5 टीस्पून धनेपूड, 1 टीस्पून हळद, 2 टीस्पून मीठ आवडीनुसार घेऊ शकता, 4 मोठे चमचे तेल। त्यासोबत खडा मसाला घेतलेला आहे, 4 ते 5 लवंग, 9 ते 10 काळी मिरी, 1 टीस्पून शहाजिरे, 1 मसाला वेलची, 4 हिरवी विलायची, 1 पूर्ण चक्रफूल आणि तेजपत्ता। त्यासाठी आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण करायचं आहे। त्यासाठी 3 मीडियम कांदे आणि पाव वाटी सुक्कं खोबरं किसलेले बारीक किसून घ्यायचं आहे। हिरवा मसाला बनवण्यासाठी 3 इंच आलं, 3 गड्डी लसूण आणि अर्धी वाटी कोथिंबीर आणि 1 मोठा टोमॅटो घ्यायचा आहे। हे साहित्य घेतलेलं आहे। त्यानंतर आपण कृती बघूयात। प्रथम आपल्याला कांदा खोबरं भाजून घ्यायचं आहे। पातळ स्लाइस केलेला कांदा टाकायचा आहे तव्यामध्ये तेल गरम करून। कांदा आपल्याला जो आहे तो लालसर भाजायचा आहे। आपला जो आहे कांदा भाजलेला आहे। कांदा भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊ। त्यानंतर आपल्याला सुकं खोबरं जे आहे किसलेलं ते भाजून घ्यायचं आहे। प्लीज माझ्या चॅनलला आपण सबस्क्राइब करा आणि शेअर पण करा व्हिडिओ। आपलं खोबरं भाजत आलेलं आहे। खोबरं भाजलेलं आहे। आता यानंतर आपल्याला अंडी जी आहे ती फ्राय करून घ्यायची आहेत। उभ्या आडव्या चिरा पाडायच्या आहेत अंड्याला। 1 टीस्पून तेल टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला मटण मसाला टाकायचा आहे। अर्धा टीस्पून काश्मीरी लाल तिखट टाकायचं आहे। पाव चमचा हळद, पाव चमचा हळद टाकल्यानंतर पाव चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे। अशा प्रकारे अंडी फ्राय केली तर त्याची चव छान लागते। त्यानंतर आपण जे चिरा पाडलेली अंडी आहेत ते टाकायचे आहेत आणि अंडी जी आहेत हलक्या हाताने कोटिंग येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। आपली अंडी फ्राय झालेली आहेत आणि आपण फोडणी देऊया कालवणाला। तेल गरम करून आपले जे खडे मसाले आहेत ते टाकायचे आहेत। काय मसाले घेतलेले आहेत खडे मसाले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहेत। त्याचबरोबर आपला जो टोमॅटो आहे तो टाकायचा आहे।
टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. टोमॅटो मऊ झाल्यानंतर आपण जे हिरवं वाटण केलेलं आहे ते यामध्ये टाकून घेऊ. कच्चेपणा जाईपर्यंत परतायचं आहे ते. त्यानंतर आपल्याला हळद टाकायची आहे. हळद टाकल्यानंतर लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर, अंडा करी मसाला आणि धने पावडर. मसाले टाकल्यानंतर एकदम मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर मीठ टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आपण अंडी फ्राय करताना देखील मीठ घातलेलं आहे त्यामध्ये. मीठ टाकल्यानंतर मिक्स केल्यानंतर आपलं जे कांदा खोबऱ्याचं जे वाटण आहे ते टाकून घेऊ. वाटण देखील चांगलं परतून घ्यायचं आहे. प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. रेसिपी आवडली असेल तर शेअर करा. वाटण परतल्यानंतर आपण जे फ्राय केलेली अंडी आहेत ती टाकून घेऊ. त्यानंतर मिक्स करून घेऊ. त्यानंतर आपण जे गरम केलेलं पाणी आहे ते ॲड करायचं आहे 1.5 ग्लास. आपल्याला जर दाटसर ग्रेव्ही हवी असेल तर पाणी कमी घालू शकता आपण. पाणी टाकल्यानंतर आपल्याला 10 मिनिटं कमी गॅसवर शिजू द्यायचं आहे. रस्सा थोडासा घट्ट होईपर्यंत. आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. तयार आहे आपली अंडा करी. थँक्स फॉर वॉचिंग.